काल म्हणजेच 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अगदी भव्य रूपात पार पडला. 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रभू श्रीराम अयोध्येत परतले. प्रत्येक भारतीयासाठी हा एक सोहळाच होता. प्रत्येक जण आपापल्या परीने हा आनंद साजरा करत होता. कोणी गाणं गाऊन तर कोणी डान्स सादर करून श्रीरामाप्रतीची असलेली श्रद्धा दाखवत होतं. एकीकडे अयोध्येत प्रभू श्रीराम परतले तर इथे अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या घरी सुद्धा श्रीराम विराजमान झाले. प्रवीण तरडे आणि स्नेहल यांनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केलाय. पुष्पवृष्टी करत श्रीरामाची मूर्ती त्यांनी स्थापित केली. सीतापती प्रभू श्री रामचंद्र यास साष्टांग दंडवत. प्रभू, त्रेतायुगात तुम्ही 14 वर्ष वनवास भोगला आणि या घोर कलियुगाने मात्र तुम्हाला तब्बल 496 वर्षांसाठी वनवासात धाडलं. यासाठी काळ तुमचा क्षमाप्रार्थी आहे. परंतु ज्याप्रमाणे त्रेतायुगीन वनवासात तुम्हाला अनेक भक्तांनी यथाशक्ती सर्वतोपरी मदत केली, प्रसंगी प्राणाचे बलिदान दिले, त्याचप्रमाणे कलियुगातही अनेक वीर भक्तांनी रामकार्यासाठी जीवन समर्पित केलं. प्रभू तुमचं स्वागत असो, असं कॅप्शन स्नेहल यांनी या व्हिडिओला दिलंय. तुम्ही तुमच्या घरी हा आनंद सोहळा कसा साजरा केला हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.